प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार आहे. आज की दिनांक 25 एप्रिल 2026 शनिवार. धार्मिकता आणि पाप. धार्मिकता राष्ट्राला उंचावते, पण पाप कोणत्याही लोकांसाठी लज्जास्पद ठरते. नीतिसूत्र 14 अध्याय 34 वचन. एका बाजूला प्रभू आपल्या धार्मिकताकडे बोलवतो, तर दुसऱ्या बाजूला सैतान आपल्याला पापाकडे आकर्षित करतो. आपण धार्मिकतेच्या मार्गावर चाललो तर प्रभू आपल्याला उंचावेल, सन्मान देईल आणि गौरव करेल. पण जर आपण पापाच्या मार्गावर चाललो तर आपण लज्जा आणि अपमानात पडू आणि नाश जवळ येईल. एक शिकारी पक्षी पकडण्यासाठी सापळे लावतो. मासेमारी करणारे लोक मासे पकडण्यासाठी आमिष लावतात. पण तुम्हाला माहीत आहे काय माकडांना कसे पकडतात? एक लहान भांडेद्वारे केले जाते, ज्याचे तोंड अरुंद असतो आणि त्यात सुगंधी भाजलेले शेंगदाणे ठेवले जातात. माकडला शेंगदाण्याची वास आला की ते भांड्यात हात घालतो आणि जितके शक्य तितके शेंगदाणे पकडते. पण मुठभर शेंगदाणे तरुण हात बाहेर काढायचा प्रयत्न केला की हात बाहेर येत नाही. तरीसुद्धा ते शेंगदाणे सोडायला तयार नसते. ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करते, पण हात अडकलेलाच राहतो. तोपर्यंत शिकारी काठ्या घेऊन येतात. धोका समजूनही माकड शेंगदाणे सोडत नाही. शेवटी हात अडकलेल्या अवस्थेत ते पकडले जाते. अशाच प्रकारे आज अनेक लोक पापी सवयींना घट्ट धरून ठेवतात. ते त्या सोडायला तयार नसतात. सुरुवातीला ते म्हणतात, फक्त एक सिगारेट आहे, किंवा मित्रासोबत थोडेसे पिण्यात काय चुकीचे आहे, किंवा एखादा प्रयत्न केला तर काय होईल. पण हळूहळू मी सवयी त्याने गुलाम बनवतात. अनैतिकता आणि भ्रष्टतेचे आत्मे लोकांना बांधून नाशाकडे नेतात. बायबल सांगते, तुमचे पाप तुम्हाला शोधून काढेल हे नक्की समजा. हन्ना 32 अध्याय 23 वचन. प्रसिद्ध पौल लिहितो, काही लोकांचे पापे उघडपणे दिसतात आणि न्यायपूर्वीची पुढे जातात, पण काहीच पाप नंतर प्रकट होतात. 1 तिमोथी 5 अध्याय 24 वचन. काही कुटुंबामध्ये पती पत्नी स्वतःच्या हट्टाला चिकटून राहतात. ते एकमेकांसमोर झुकायला तयार नसतात आणि माकड शेंगदाण्यांना धरून ठेवते तसे आपले मत धरून ठेवतात. परिणामी त्यांचे घरातील शांतता नष्ट होते आणि एकता तुटते. अशा प्रकारे अनेक कुटुंबे तुटली आहेत. येसाया संदेष्टा म्हणतो, जे व्यर्थतेच्या ध्येयाने अधर्म ओढतात आणि पापाला जणू रथाची दिरीने ओढतात. येसाया 5 अध्याय 18 वचन. देवाची मुले हो, पापाला हटाने धरून ठेवू नका. त्याऐवजी ते सोडा आणि त्यापासून दूर यावे. स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या हातात समर्पित करा आणि खरी मुक्ती मिळवा. पुढील चिंतनासाठी वचन. अहंकारी पापापासूनही तुझ्या सेवकाला दूर ठेव. ते माझ्यावर राज्य करू नयेत. मग मी निर्दोष राहीन आणि मोठ्या अपराधापासून मुक्त राहीन. स्तोत्र 19 अध्याय 13 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 सामुएल 21 अध्याय 22 अध्याय. संध्याकाळी लूक 18 अध्याय 24 वचन से 43 वचन. धन्यवाद. वचन.